पहलगाम हल्ल्याला 6 महिने पूर्ण होत नाही तोच भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅच होत असल्यानं विरोधकांनी सरकार आणि बीसीसीआयवर टीकेची झोड उठवली आहे। दुसरीकडे खेळासारखं पाहावं असं काही सत्ताधाऱ्यांनी म्हटलंय। पाहूया या सगळ्या वादात पहलगाममध्ये नातलग गमावलेल्या पीडितांनी नेमकं काय म्हटलंय। बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हैं, लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते। पाकिस्तान से क्रिकेट मैच खेल रहे हैं, अगर तुम्हारी बेटी मर जाती तो तुम खेलते। जे क्रिकेटपटू त्या मैदानात खेळणार आहेत त्यांना लाजा वाटला पाहिजे। देशभक्ति की बात करने वालों, चुल्लू भर पानी में डूब मरो। एक इंसान है, उसने उसको गोली मार दी। पहलगाममध्ये पाकिस्ताननं रक्तपात घडवून 6 महिनेही होत नाही तोच भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याचं आयोजन झाल्यानं विरोधकांनी भाजपसह भारतीय क्रिकेट बोर्डावर टीकेची झोड उठवली। महाराष्ट्रात ठाकरेंच्या शिवसेनेनं मॅच न पाहण्याचं आवाहन करत टीव्हीचे संच फोडले। मात्र फक्त राजकीय नेतेच नाही तर ज्या महिलांचं कुंकू डोळ्यात देखत पुसलं गेलं, ज्या द्विवेदी यांच्या लग्नाची मेहंदी सुद्धा पुसण्याआधी त्यांच्या पतीला क्रूरपणे मारलं गेलं, त्याच महिलांनीही क्रिकेट मॅचच्या आयोजनावर सवाल उभे केले। वो 26 परिवार, उसके बाद ऑपरेशन सिंदूर में मारे गए जवान, इन सब की मौत आपके लिए कोई फर्क नहीं है, इन सब की शहादत आपके लिए कोई मत वैल्यू नहीं रखती, शायद इसलिए क्योंकि आपके घर से कोई नहीं गया। दूसरी चीज, ये क्रिकेटर्स हमारे कहाँ सो रहे हैं। सबसे ज्यादा अगर बोला जाता है कि नेशनैलिटी है किसी में तो क्रिकेटर्स में होती है, जितना मैंने सुना है, जितना मैंने समझा है। आप स्टैंड लो ना, बीसीसीआई की इतनी हिम्मत थोड़ी ना है कि आपके ऊपर बंदूक रख के आपको गेम खिलवा देगी। आप स्टैंड लीजिए अपने देश के लिए। सबसे पूछना चाहती हूँ, आपके अंदर इंसानियत, आपके अंदर आपके 26 लोगों के लिए जो नेशनैलिटी है वो खत्म हो चुकी है, क्योंकि स्पॉन्सर्स तो मिल ही गए इन लोगों को। आप अपने नेशन के लिए आप कुछ करना ही नहीं चाहते हो, आपके अंदर कुछ बचा ही नहीं है। आप एक छोटी सी बात समझिए, आपके साथ आपका पड़ोसी लड़ लेता है तो आप बात नहीं करते हो इससे। आपके पड़ोसी मुल्क ने आके आपके देश में घुस के आपके लोगों को हिंदू पूछ के मारा है और आप उसकी शक्ल देख के उसके साथ एक मैच खेलोगे? इतनी आपके अंदर इतना भी कुछ बचा है? मर चुके, आंख का पानी खत्म है, इन लोगों का कुछ नहीं बचा है। शायद ये टॉपिक मैं समझ पा रही हूँ और ये नहीं समझ पा रहे हैं। मैं 28 साल की हूँ और मुझे इतना समझ में आ रहा है कि इस मैच से जितना भी रेवेन्यू बनेगा, क्योंकि आखिर में ये बात पूरी पैसे की बनती है, जितना भी इस मैच से रेवेन्यू बनेगा, ये रेवेन्यू किस चीज के लिए यूज होगा? सिर्फ और सिर्फ पाकिस्तान इसको टेररिज्म में यूज करेगा। यांचे पप्पा देशाला राष्ट्रभक्ती शिकवणार, आम्हाला सगळ्यांना हिंदुत्व शिकवणार, बाळासाहेब ठाकरेंचे आम्हाला दाखले देणार, अमित शहा आम्हाला शिकवणार। बरं का, बाळासाहेब ठाकरेंनी असा व्यापार नाही केला। मी जे वारंवार म्हणतोय, तुम्ही लोकांच्या भावनाशी खेळताय आणि म्हणून इथे नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होईल। तुम्ही आम्हाला बाळासाहेब ठाकरे शिकवतात, अमित शहा। बाळासाहेब ठाकरे होते तो ये नहीं होता, बाळासाहेब ठाकरे होते तो ये नहीं होता। अरे अमित भाई शाह, बाळासाहेब ठाकरे होते तो आज दुबई का क्रिकेट मैच भी नहीं होता, समझा? ऑपरेशन सिंदूरच्या वेळी उद्धव ठाकरे हे पर्यटनावर होते, विदेशामध्ये होते, पर्यटन करत होते। ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर किंवा इतका मोठा देशामध्ये हल्ला झाल्यानंतर, दहशतवादी हल्ला झाल्यावर थोडी जर या देशाप्रती भावना असती, या देशाच्या हिंदू प्रति भावना असती, तर उद्धव ठाकरे हे तात्काळ देशात परत आले असते। पण उद्धव ठाकरे 10-12 दिवस ही घटना घडल्यावरही लंडनमध्ये राहिले आणि आता या ठिकाणी या क्रिकेट सामन्याच्या नावानं जे राजकारण करतात आहे, त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ आहे। सत्ताधाऱ्यांविरोधात काही ना काही निमित्त विरोधक शोधत असतात, असं म्हणून अजित पवारांनी मॅचचं समर्थन केल्यानं त्यांच्यावर टीका होते। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानला जाणारं पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला। पाकिस्तानचे व्हिसा रद्द केले, पाकिस्तानसोबत कोणताही आयात निर्यात बंद केली, समुद्रमार्गाद्वारे होणारा व्यापार बंद केला, हवाई हद्दही बंद केली।
पाकिस्तानच्या काही खेळाडूंचे ट्विटर अकाउंटही बंद करण्यात आले. मात्र क्रिकेट मॅच खेळवली जाते. खेळाकडं खेळाच्या नजरेतनं बघावं का न बघावं हे प्रत्येकाचा अधिकार आहे. तो संविधानाने आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेने आपल्याला दिलेला आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात काही ना काही भूमिका घेण्याचं निमित्त हे विरोधक पाहत असतात. फक्त त्या गोष्टीला भावनिक मुद्दा करू नये असं माझं आव्हान आहे, अशी माझी विनंती आहे. हो, तो पाकिस्तानीच आहे, अर्धा पाकड्याच आहे तो. अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे. कळलं? जर ही भाषा असेल महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची, तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाची नाही आहे. कळलं? अजित पवार, ते 26 लोक मेले, त्या तुमच्या घरातला कोणी असताना तुम्ही बोलला नसता. त्या 26 मृतांमध्ये जर तुमच्या घरातलं जर कोणी असलं की तुमचा एखादा ठेकेदार जरी असला ना त्याच्यातला, तरी तुम्ही बोलला नसता. संजय राऊत हे बिड्डोक राजकारणी आहेत. संजय राऊतांकडनं माननीय अजितदादा पवार साहेबांना देशप्रेमाची, देशभक्तीच्या सर्टिफिकेटची कुठलीही गरज नाही. संजय राऊतांना आजच्या भारत क्रिकेट सामन्याचा विरोधच करायचा असेल तर MCA मध्ये अपेक्स काउन्सिलमध्ये असलेले शिवसेनेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांचा राजीनामा त्यांनी पहिला घेतला पाहिजे. मॅचवरून विरोधकांनी भावनिक राजकारण न करण्याचा सल्ला अजित पवारांनी दिलाय. मात्र ज्या पहलगाममध्ये पुण्याच्याच आसावरी जगदाळे आणि त्यांच्या आईनं डोळ्या देखत कर्त्या पुरुषावर गोळ्या झाडताना पाहिलं, त्यांनी काय भावना व्यक्त केल्यात ते पहा. जी लोक गेली आहेत त्यांच्याबद्दल जे ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव थ्रू तुम्ही बोलत होतात की आपल्या देशाने खूप चांगलं काम केलंय, आपल्या सैनिकांनी खूप चांगलं काम केलंय, त्या 26 लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलंय, तर मग हे काय आहे? जर तुम्ही आजची मॅच बघितली तर ह्याचा अर्थ तुम्हाला ज्या भावना त्यावेळेला होत्या त्या तुमच्या खोट्या होत्या आणि तुम्हाला काही फरक पडत नाहीये, कारण तुमच्या घरातलं कोणी गेलेलं नाहीये किंवा तुमच्या जवळचं कोणी जात नाहीये. तर प्लीज हे करू नका. हे एक प्रकारे तुम्ही टेररिझमला सपोर्ट करताय असंच त्याचा अर्थ होतो. मग एकतर ते खोटं होतं, नाहीतर हे खोटं आहे. एकतर तुम्ही जे ऑपरेशन्स केले आमच्यासाठी ते फक्त एक दिखावा होता की आम्ही शांत बसलो नाही, आम्ही करतोय, किंवा मग आज जे काय तुम्ही करताय तो एक प्रकारचा दिखावा आहे. म्हणजे मी एक पोस्ट वाचली होती ज्याच्यामध्ये एका व्यक्तीने लिहिलं होतं की द अमाऊंट ऑफ मनी डिसाइड्स द पॅट्रिऑटिझम. तर हे खरं आहे का की जे पैसे तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यावर तुमची देशभक्ती आणि तुमचं देशाबद्दलचं जे प्रेम आहे ते डिसाईड होतं? तसं असेल तर मग तुम्ही विकले गेलायत सगळे, तुम्ही सगळे बिकाऊ आहात. आपण असं म्हणतो की जे क्रिकेटर्स आहेत ते हिरोज आहेत, कारण ते आपल्या देशाला रिप्रेझेंट करतात मोठे मोठे मॅचेसमध्ये. त्या हिरोजला पण मला एक प्रश्न आहे की तुम्ही अशा लोकांसोबत खेळायला कसे रेडी होऊ शकता की ज्यांचा देश टेररिझमवर चालतो? पहलगाम हल्ल्यात सर्वस्व गमावलेल्या पीडित कुटुंबियांनी मॅच खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंवरही सवाल उपस्थित केले आहेत. मॅचच्या वादात भाजप नेत्यांची काही विधानं टीकेचे धनी ठरत आहेत. इंटरनॅशनल टुर्नामेंट असल्यानं ती नाकारता येत नाही. तसं झालं असतं तर त्यांचे पॉइंट समोरच्या टीमला गेले असते, असं विधान त्यांनी केले. या विधानावेळी त्यांच्या पाठीमागे प्रखर राष्ट्रवादी म्हणवल्या जाणाऱ्या पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णी देखील उपस्थित होत्या. मल्टीनेशनल टूर्नामेंट जहां पर ACC या ICC करवाती है, वहां पे किसी भी देश के लिए मजबूरी या जरूरी हो जाता है भाग लेना. अगर वो नहीं लेंगे तो टूर्नामेंट से बाहर हो जाएंगे, उस मैच को छोड़ना पड़ेगा. तो वैसे दूसरी टीम को उसके पॉइंट्स भी मिल जाएंगे. लेकिन बायलैटरल टूर्नामेंट भारत पाकिस्तान के साथ नहीं खेलता. कई वर्षों से हमने ये निर्णय किया है कि भारत पाकिस्तान के साथ बायलैटरल नहीं खेलेगा. सिंदूर आणि पाणी सोबत नाही वाहणार असं सरकारनं पाणी बंद करताना म्हटलं होतं. त्यावर भाजप समर्थक नेत्यांना प्रश्न विचारला गेल्यावर त्यांनी काय उत्तर दिले ते ऐका. बीजेपी के लोगों को बोलना है, देशभक्ति की बात करने वालों चुल्लू भर पानी में डूब मरो. हम पूछना चाह रहे हैं भारत के वजीर आजम से, जब आपने कहा कि खून और पानी नहीं एक साथ जा सकता, बातचीत और आतंकवाद नहीं हो सकती, ये बताना पड़ेगा बीजेपी को.
बड़ा बड़ा भाषण देते हैं, ज्ञान देते हैं, देशभक्ति देशभक्ति। क्रिकेट मैच का मामला आया तो तुम रन आउट हो गए। मैं खड़ा हूं उन तमाम हमारे उन 26 उन खानदान वालों के साथ। हम कल भी खड़े थे, आज भी खड़े और हमेशा खड़े रहेंगे। जिस पाकिस्तान से आए हुए उन जालिम टेररिस्टों ने उनको सिर्फ इसलिए गोली मारी कि हिंदू थे, ये रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की तालीमात नहीं है। ये पाकिस्तान हमेशा से फेल्ड स्टेट रहा है। कोई बात नहीं, एक कप नहीं जीतते थे हम, नहीं बाइलैटरल है। अरे तो फिर पानी भी तो बाइलैटरल है। हम पूछना चाह रहे आरएसएस से, बीजेपी से, 26 भारत के नागरिकों की जान की कीमत क्या है, बताओ हमको। एकीकडे राऊतांनी भाजपवर निशाणा साधला असला तरी त्यांच्याच पक्षाचे मिलिंद नार्वेकर आणि मवियातले सहकारी शरद पवारांनी मॅचवर सौम्य प्रतिक्रिया दिल्या आहेत। मला असं वाटतं ह्या ज्या मॅच खेळल्या जात आहेत ते पंतप्रधान मोदींनी अंधारात ठेवून हा निर्णय झालेला आहे। काल प्रेस कॉन्फरन्स घेताना उद्धव ठाकरेंच्या बाजूला बसलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे एपेक्स बॉडीचे मेंबर, त्यांचं या भारत पाकिस्तानच्या सामन्याबद्दलचं मत काय आहे हे उद्धव ठाकरे साहेबांनी विचारलंय का त्यांना? ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।